अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी दणदणीत विजय मिळवत महायुतीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे। मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या प्रवीण पोटे पाटील यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मोठी मात करत एकतर्फी विजय नोंदवला। जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपाचे प्रवीण पोटे पाटील यांना तब्बल 390 मते मिळाली, तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांना 31 मते मिळाली। सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसचे उमेदवार हर्षदीप देशमुख यांना एकही मत मिळाले नाही। ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांद्वारे होत असल्याने राजकीय पक्षांच्या घटनात्मक ताकदीची खरी परीक्षा मानली जाते। या पार्श्वभूमीवर भाजपाने मिळवलेला हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। निवडणुकीपूर्वीच प्रवीण पोटे पाटील यांना महायुतीतील घटक पक्षांसह अनेक नगरपरिषद, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद सदस्यांचा मोठा पाठिंबा असल्याची चर्चा होत आहे। मतमोजणीतील निकालाने या चर्चांवर शिक्कामोर्तब केल्याचे दिसून आले। दुसरीकडे काँग्रेससाठी हा निकाल मोठा धक्कादायक मानला जात आहे। उमेदवाराला एकही मत न मिळाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसची पकड किती कमकुवत झाली आहे यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। काही राजकीय विश्लेषकांच्या मते हा निकाल आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकीसाठीही महत्त्वाचे संकेत देणारा ठरू शकतो। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांनी 31 मते मिळवत आपली उपस्थिती दाखवून दिली असली तरी भाजपाच्या विजयाच्या तुलनेत हा आकडा खूपच कमी राहिला। प्रवीण पोटे पाटील यांच्या विजयामुळे अमरावती जिल्ह्यात भाजपाचे राजकीय वर्चस्व अधिक मजबूत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे। महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निकाल जाहीर होताच जल्लोष करत विजय साजरा केला। शहरातील विविध भागात फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। राजकीय निरीक्षकांच्या मते हा निकाल केवळ एका जागेचा विजय नसून अमरावतीतील सध्याच्या राजकीय समीकरणांवर शिक्कामोर्तब करणारा निकाल आहे। आगामी काळात या विजयाचा भाजपाला राजकीय लाभ मिळाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आज 390 जी मतं आहे, ही 90 चांगली मतं आहे आणि माझी जी निवडणूक होती ही निवडणूक माझी नव्हती, ही नगरसेवकांनी माझ्याकरता निवडणूक लढली होती। त्या अनुषंगाला मला 390 मतं मिळाली। मी सगळ्या मतदारांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला चांगली मतं दिली आणि चांगला भरभरून पाठिंबा दिला। आता राहिला प्रश्न की 31 मतं कुठे गेली? 31 मतं जगजाहीर आहे। 27 कोणाची होती, बहुजन आघाडीची किती होती ते जगजाहीर आहे, त्यामुळे सांगण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे। ज्या लोकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला ती मतं चांगली मिळाली हे प्रामुख्याने सांगता येईल। आणि ही निवडणूक प्रवीण पोटेची नव्हती, ही निवडणूक आमच्या नगरसेवकांची निवडणूक होती। त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। काँग्रेसच्या जो प्रतिस्पर्धी होते तुमचे त्यांना 0 मतं मिळाली, म्हणजे 96 नगरसेवकांनी मतदान केलं अमरावती जिल्ह्यामध्ये, त्याच्यामधून 0 मतं म्हणजे ते 96 मतं तुम्हाला पडली। असा विषय असा आहे की हे तर काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांचा मतदार, त्यांचा जो उमेदवार आहे हा रिंगणातून बाहेरच गेला नव्हता, तरी सुद्धा काँग्रेसने त्यांना मतं देऊ दिले नाही। हा तर आत्मपरीक्षणाचा कार्यक्रम आहे। ऍक्च्युअली त्यांनी विचार केला पाहिजे, याच्यामध्ये मंत्री आहे, कॅबिनेट मंत्री आहे, या लोकांनी विचार केला पाहिजे की असं का केलं की एक सुद्धा मत ते काँग्रेसला देऊ शकले नाही आणि उलटे मतं थांबवून ठेवले। महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा त्यांनी हे केला, अपमान केला। ऍक्च्युअली हे चुकीचं काम झालेलं आहे। म्हणजे जे व्हीप काढला होता शहरवाल्यांनी, व्हीप तर लागू होऊ शकत नाही। काँग्रेसने व्हीप काढलेला आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये चुकीचा आहे, कारण व्हीप त्याच ठिकाणी वापरला जातो, त्या ठिकाणी आपण हॉलमध्ये हात वर करून जेव्हा मतदान मागतो तेव्हा व्हीप वापरला जातो। जे मतं जे आपण हे करतो काय म्हणतात त्याला आतमध्ये, म्हणजे न दाखवता गुप्त मतदान करतो, त्या मतदानामध्ये व्हीप लागूच होऊ शकत नाही, शक्यच नाही आहे। काँग्रेस पण त्यांनी स्वतः दाखवून दिले की काँग्रेस हे त्याच्या म्हणजे त्याच्या जो कॅन्डिडेट आहे त्याला मतं देऊ शकत नाही, त्यांनी प्रामुख्याने दाखवून दिलेलं आहे। काँग्रेसचा दुसरा माधवकडे नाही असं म्हणता येणार नाही। पहा, विषय माझ्या हाती नाही, शेवटी आमची नगरसेवक मंडळी आहे त्यांच्या हाती आहे, त्यांनी काय करावं हा त्यांचा विषय आहे। कारण मी सातत्याने 2012 पासून सगळ्या नगरसेवकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, सगळ्यांचे रिलेशन्स आहे, फॅमिली मेंबर्स म्हणून मी ते मला ट्रीट करतात, मी त्यांना ट्रीट करतो, त्यामुळे हा माझा विजय आहे। तिसऱ्यांदा तुम्ही निवडून आले, आता काय विजन आहे? आता असं म्हणता येईल की आता मी 2014 पासून तर 19 पर्यंत जवळपास मी मंत्री म्हणून काम केलं आणि जिल्ह्यामध्ये जो विकास केला, जवळपास नुसतं मला एक पॅटर्न सांगितलं होतं कठोर रोडचं, पण अमरावती जिल्ह्यामध्ये जे काही तुम्हाला रस्ते दिसतात आहे,
देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्फत किंवा नितीनजी गडकरींच्या मार्फत आपण जी कामं केली ती खूप मोठी कामं केली. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसेलच आणखीन खूप काही कामं करायचे. इव्हन तुम्हाला आज मी सांगतोय का येणाऱ्या काळामध्ये आपला जो एअरपोर्ट आहे हा सुद्धा आपण जवळपास 3,000 मीटरचा आपण त्याला रनवे सुद्धा तयार करतोय. MIDC मध्ये बरीच काही महत्त्वाची कामं आहेत. शेतकऱ्यांना पाण्याचा प्रश्न असेल, इलेक्ट्रिकचा प्रश्न असेल, लोकांचा मजुरीचा प्रश्न असेल किंवा बेरोजगारांना हाताला मदतीचा असेल, त्याला रोजगार मिळाला पाहिजे, अशी अनेक महत्त्वाची कामं आपण यावेळेस करणार आहे. मंत्रिपदाचा अनुभव आणि दुसऱ्यांदा हॅट्रिक मारली असता तर पालकमंत्री पद काही आपले मिळेल. नाही पहा, शेवटी कसं असतं तर वरचे आमचे श्रेष्ठी जे आहे ते ठरवतात. त्याच्यामुळे मी कोणी मंत्री मागणार किंवा मंत्री देणार असं नसतंय. वरचे जे आमचे ज्येष्ठ लोक आहेत ते सगळे समजतात आणि त्यावरून ते त्याचा हिशोब करतात. अमरावतीकरांची फिरसे वही दिला आहे पालकमंत्री प्रवीण पोटे अशी मागणी होत आहे. नाही, आता हा कसा आहे, हा वैयक्तिक त्यांचा प्रश्न आहे. पण वास्तविक पाहता पार्टी आमचे जे श्रेष्ठी लोक आहेत, आमचे नेते लोक आहेत, ते आमचे त्याचा विचार करतील.